सकल मराठा समाज, अखंड मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा सर्व समाज बांधवांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे आणि सर्व समाज बांधवांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत। समाज बांधवांनी, मराठा समाज बांधवांनी कडकडीत महाराष्ट्र बंद पाळण्याचं, मराठा समाजाची जी अंतिम टप्प्यातली लढाई आहे, जी मनोजदादा जरांगे हे लढत आहेत, कुठल्याही प्रकारची जाळपोळ, तोडफोड, रस्ता रोको न करता अत्यंत शांततेने कुठल्याही प्रकारचा कायदा व्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घ्या। तोडफोडीचं, जाळपोळीचं, रास्ता रोकोचं उग्र आंदोलनाला समर्थन करत नाही। सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ, जय शिवराय। मी सचिन हवळे पाटील। हा व्हिडिओ अत्यंत अर्जंट बनवण्याचं कारण असं झालंय की उद्या म्हणजे 14 तारखेला महाराष्ट्र बंदची सकल मराठा समाज, अखंड मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा सर्व समाज बांधवांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। त्यांची भावना अशी झालेली आहे की मनोजदादा जरांगे यांनी 10 तारखेपासून आमरण उपोषण चालू केलेलं आहे, पण कुठल्याही प्रकारची दखल प्रशासनाने घेतलेली नाही आणि लवकरात लवकर अध्यादेश मंजूर व्हावा आणि सगळे सोयरेचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून मनोजदादा जरांगे यांनी आमरण उपोषण चालू केलेलं आहे आणि सर्व समाज बांधवांच्या भावना तीव्र झालेल्या आहे। पण लढा शांततेचा आहे आणि शांततेत पार पाडायचा, त्यामुळे सर्व समाज बांधवांनी, मराठा समाज बांधवांनी कडकडीत महाराष्ट्र बंद पाळण्याचं हाती घेतलेलं आहे। तरी मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या सर्व समाज बांधवांना एक आवाहन करतो की अचानक बंद न करता आज आपण रीतसर प्रशासनाला निवेदन देऊन उद्याचं जे महाराष्ट्र बंद आपण करतोय ते रीतसर निवेदन देऊन महाराष्ट्र बंदची प्रक्रिया करावी। मी सर्व व्यापारी महासंघाच्या सदस्यांना विनंती करतो की आपण या लढ्यामध्ये, मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये आपलं योगदान द्यावं। तसेच अभ्यासक असतील, जुने चळवळीतले सहकारी असतील, सर्व 18 पगड जाती आणि 12 बलुते समाजाला सर्वांना एक आवाहन करतो की मराठा समाजाची जी अंतिम टप्प्यातली लढाई आहे, जी मनोजदादा जरांगे हे लढत आहेत, तर या लढ्यामध्ये आपलं योगदान असू द्या आणि उद्या जे सर्व समाज बांधवांनी, मराठा समाज बांधवांनी जो बंद पाळलेला आहे त्यामध्ये कृपया सहभागी व्हा। आणि मी मराठा समाज बांधवांना एक आवाहन करतो, कुठल्याही प्रकारची जाळपोळ, तोडफोड, रस्ता रोको न करता अत्यंत शांततेने आपापल्या गावात, तालुक्यात, वाड्या वस्त्यांमध्ये, शहरांमध्ये तुम्ही बंद पाळा। परीक्षांचा पिरियड आहे, काही विद्यार्थी हे परीक्षेला जातील तर त्यांना मार्ग मोकळा करून द्या। रुग्णवाहिका असतील, आपदग्रस्त परिस्थिती असेल, वयोवृद्ध असतील, अशांना सहकार्य करा। कुठल्याही प्रकारचा कायदा व्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घ्या। पोलीस प्रशासनालाही सहकार्य करा। कुणीही उग्र आंदोलन करायचं नाही। मनोजदादा जरांगे अशा कुठल्याही तोडफोडीचं, जाळपोळीचं, रास्ता रोकोचं उग्र आंदोलनाला समर्थन करत नाही। तरी मी या व्हिडिओच्या मार्फत सर्व समाज बांधवांना एक आवाहन करतो की अत्यंत शांततेने आपण महाराष्ट्र बंद पाळावा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय। सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ, जय शिवराय। मी सचिन हवळे पाटील। आपण सध्या आहोत आंतरवाली सराटी, जेथे मनोजदादा जरांगे यांनी 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण चालू केलेलं आहे। मनोजदादा जरांगे यांनी सरकारला जो वेळ दिला होता तो 10 तारखेला संपला। 9 तारखेला रात्रीपर्यंत मनोजदादा जरांगे यांनी सरकारच्या प्रतिनिधीची, शिष्टमंडळाची वाट बघितली। त्यांनी कुठलेही ठोस पावलं न उचलल्यामुळे मनोजदादा जरांगे हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि आज त्या उपोषणाचा 4था दिवस आहे। मनोजदादाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। तर मनोजदादासोबत काय नेहमी राहणारे आपल्यासोबत संजय कटारे साहेब आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात मनोजदादाची सध्याची तब्येत कशी आहे। सध्याची परिस्थिती इतकी गंभीर आहे की त्यांचा म्हणजे दुःख इतकं म्हणजे त्रास आहे त्यांना की ती सांगू शकत नाही, बघू शकत नाही। दादांना इतका म्हणजे रात्रीपासून तर इतका त्रास व्हायला लागला आहे, तरी शासन दखल घ्यायला तयार नाही। त्याच्यामध्ये सरकारने दखल घ्यायला पाहिजे। याच्यामध्ये सरकार म्हणजे सगळ्या जर आज संध्याकाळपर्यंत दखल नाही घेतली तर सरकार दादाचं काही पण होऊ शकतं एखाद्या वेळेस। सरकारने याच्याकरता खूप दखल घेणं गरजेचं आहे। आणि याच धर्तीवर मराठा समाजाच्या भावना अत्यंत तीव्र झालेल्या आहेत आणि उद्या म्हणजे 14 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र कडकडीत बंद असं समाज बांधवांनी ठरवलेलं आहे। भावना तीव्र झालेल्या आहे, लढा शांततेचा आहे, पण सर्व समाज बांधवांना आम्ही आवाहन करू इच्छितो की सर्वांनी
जर बंद करायचा असला तर सर्वांनी करा, अत्यंत शांततेत करा, कुठलाही कायदा सुव्यवस्था बिघडू देऊ नका. मनोजदादा जरांगे हे कुठल्याही जाळपोळीचं तोडफोडीचं समर्थन करत नाही. सर्वांनी रीतसर निवेदन देऊन, पोलीस प्रशासनाला असेल रीतसर निवेदन देऊन त्याची परवानगी घेऊन शांततेत आंदोलन करा. आणि उद्या एखाद्या वेळेला परीक्षा असल्या किंवा रुग्णवाहिका आल्या, ज्येष्ठांचा वयोवृद्धांचा त्यांना रस्ता मार्ग मोकळा करून देण्याचा प्रयत्न करा. कुठलाही गालबोट लागणार नाही. आपला लढा शांततेचा आहे. मनोजदादा लढत आहे. मी या व्हिडिओच्या मार्फत सर्व सरकारला एक सांगू इच्छितो की आमच्या दादांची तब्येत अत्यंत चिंताजनक झालेली आहे. भावना अत्यंत तीव्र होऊ शकतात. कृपया दखल घ्यावी आणि यातून लवकरात लवकर तोडगा काढावा. आणि सर्व आमदारांना एक विनंती करतो की 15 तारखेला सर्वांनी सगळ्या सोयऱ्याच्या प्रश्नावर आवाज उचलायचा आहे. मग आम्ही सर्व मराठा समाज त्या दिवशीच्या तुमच्या बोलण्याकडे आमचं सर्वांचं लक्ष आहे. कोण मराठा समाजाची बाजू घेतो, कोण विरोधात घेतो ते उघडे पडणार आहे. मनोजदादाचंही त्यावर लक्ष आहे. कृपया मी देवाला प्रार्थना करतो की लवकरात लवकर ह्या सरकारला सुबुद्धी यावी आणि आमच्या मनोजदादाला ह्या उपोषणापासून उठवावं आणि येणारी शिवजयंती 19 फेब्रुवारी आम्ही धूमधडाक्यात साजरी करावी अशी आमची इच्छा आहे. आणि बंदच्या मार्फत मी आम्हाला 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार ह्या सर्व समाजाचा पाठिंबा असल्यामुळं मी सर्व व्यापारी व्यावसायिकांना विनंती करतो की आमचा अंतिम टप्प्याचा लढा आहे आणि सर्वांनी यात सहकार्य करावं. आणि ह्या बंदमध्ये सहभागी होऊन मराठा समाजाच्या झोळीत आरक्षण टाकण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावं एवढीच विनंती करतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.